हिंद रेसिपीमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पावभाजी करून दाखवणार आहे, सोप्या सोपी कमी खर्चामध्ये। चला तर भाजी बनवूया। ही पावभाजी आता आपण शिजाय टाकू। बटाटे अर्धा किलो मी घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, बारीक कापले। हा वाटाणा आहे अर्धा पाव, शिमला मिरची 4 आहे आणि हा फुलावर आहे, गरम पाण्यातून काढून घ्यायचा, त्याच्यामध्ये आळ्या वगैरे असतात। थोडी भाजी आहे तेवढंच आपण यात पाणी टाकायचं, जास्त टाकायचं नाही। थोडं मीठ टाकून घेऊया, चवीला अजून छान लागतं। आणि आपण त्याच्या 4 शिट्ट्या करून घेऊया। आता आपली भाजी शिजलेली, आता चांगली अशी मॅश करून घेऊ चांगली। आपलं मॅश करून झालेलं आहे, आता आपण फोडणीची तयारी करूया। ह्याच्यातलं मी पाणी काढून घेतले, कारण का मॅश करता येत नाही ना, त्याच्यामुळे मी पाणी काढून घेतलेलं आहे। नंतर आपण ते पाणी त्यात ॲड करूया। हे 4 कांदे घेतलेले आहेत बारीक बारीक चिरून फोडणीसाठी, 3 टमाटर घेतलेले आहेत, अद्रक लसणाचं पेस्ट आहे, कढीपत्ता घेतला फोडणीसाठी, आणि काश्मीरी पावडर आणि पावभाजी मसाला घेतलेला आहे। तेल गरम झालं, आपण कढीपत्ता थोडासा कांदा गरम होऊ दे। टमाटर टाकून घेऊया, कांदा थोडा नरम आहे त्याच्यामुळं थोडं टमाटर घ्यायचं। आता टमाटो एकदम नरम झालेला आहे, आता मी मसाला टाकत आहे। तिला काश्मीरी पावडर टाकलेली आहे आणि हा आपला पावभाजी मसाला टाकलेला आहे। 2 चमचे काश्मीरी पावडर टाकली आणि 3 चमचे आपला पावभाजी मसाला मी टाकलेला आहे, एव्हरेस्टचा टाकायचा। ते मसाला भाजून निघायचं, थोडंसं ते गरम पाणी भाजीचं आपल्या थोडं टाकायचं, आणि मग त्याला अजून असा रंग छान उतरून जळून जात नाही मग भाजी। आता आपण थोडं मीठ टाकून घेऊया। मीठ टाकलेलं तर शिजवताना, पण अजून थोडं आपण मीठ टाकणार आहे। 1 चमचा मीठ टाकून घेतलं। हे बघा, आता आपलं कसं कांदा आणि टोमॅटो एकदम भारी शिजले, कसं तेल सुटले बघा, आणि रंग बघा किती छान आलाय। आता मी भाजी आपण बॉईल केलेली यात टाकते, कोथिंबीर टाकून घेऊ। आता आपण यामध्ये बॉईल केलेली भाजी टाकूया। हे आपण पाणी काढलेलं ह्यात ओतून घेऊ। घट्ट होत असते तर ह्यात आपल्याला पाणी
अजून 1 ग्लासभर पाणी मी टाकून घेते, म्हणजे भाजी घट्ट होणार नाही. ही अशी भाजी नंतर तुम्ही किती वेळा गरम केली तरी ती घट्ट होत नाही. आता हिला 5 मिनटं अशी चांगली बॉईल होऊ देऊ. तोपर्यंत आपण पाव भाजून घेऊ. ही भाजी आता आपली झालेली आहे. आणि जर तुम्हाला जास्त तिखट हवं असलं तर थोडं तिखट पावडर साधीवाली टाकू शकतात. आमच्या पावडरमध्ये लवंगी मिरची आहे म्हणून मी टाकलेली नाही आहे. आता हे बघा किती छान झालेली आहे भाजी पातळ. आणि गॅस बंद करायचा नाही, बारीक ठेवायचा. आता भाजी झाली तरी पण मी गॅस चालू ठेवला. आता मी पाव थोडं भाजून घेते. कोणी भाजून खाते किंवा असंही खाते, पण मी भाजून घेत आहे. थोडंसं तेल लावायचं, जास्त नाही लावायचं. असं पाव थोडं गरम करून घ्यायचं, म्हणजे छान लागतं. अजून ज्याला जसं आवडेल तसं खातं. कोणी असंही खातं, कोणी जास्त कडक नाही केले. झाले आपले पाव. आपली भाजी आता व्यवस्थित झालेली आहे. अशी पातळच छान लागते. अशी टाकूया. हा कांदा थोडासा, तुम्ही थोडीशी. आता ही डिश आपली तयार झालेली आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. अरे